नागरी विकास सेवाभावी संस्था तसेच शिवराणा सेवा संघ यांच्या वतीने आज रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। खरं तर रक्षाबंधन हे एक अनोखं असं हे नातं असतं आणि या पवित्र अशा नात्याचा हा उत्सव शिवराणा सेवा संघाच्या वतीने खूप सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं। नेमकं काय घडलं आहे, कशा पद्धतीने ही रक्षाबंधन अनोखं असं ठरलंय बघूया। परिसरासाठी आपल्या समाजासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी गेलो होतो। 2 रात्री 1 दिवस 2 रात्र जागरण 1 दिवस तो पार करून आम्ही या ठिकाणी काल सकाळी आलो आणि सकाळनंतर कार्यक्रमाचं नियोजन केलं। एका दिवसात त्या कार्यक्रमाचं नियोजन होणं आवश्यक होतं, त्या पद्धतीने ते कार्यक्रम नियोजन झालेलं आहे। बंध अधिक मजबूत करणारा धागा म्हणजे रक्षाबंधन, हा जपणारा धागा अधिक मजबूत करणं म्हणजे रक्षाबंधन। त्या पवित्र सणाच्या औचित्य साधून नागरी विकास सेवाभावी संस्था, शिवराणा सेवा संघ, शिवराणा वाचनालय यांनी अनेक विधवा भगिनी सोबत रक्षाबंधन साजरा करीत आहे। केवळ एक सण नाही तर आनंद, साथ आणि ममतेचा सामाजिक उपक्रम आहे। सणच भाव बहिणींचा आहे, तो अधिक दृढ व्हावा, समाजाला त्याची जाणीव व्हावी। समाजाला ज्या भगिनींच्या आयुष्यात भाऊ नाही त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना आनंदात रूपांतर करण्यासाठी आम्ही भाऊ बनून रक्षाबंधन सारखं सण साजरा करण्याचा संकल्प केला आहे। चला हात पुढे करूया, बंधुत्व, आपुलकी आणि प्रेमाचा धागा आपल्यासह कार्याचा धागा बनवूया आणि हा उत्सव साजरा करूया। राखी के धागों में लिपटी और दुआएं, भाई के बिना भी बहना अकेली ना रह पाए, भाई के बिना भी बहना अकेली ना रह पाए। रक्षाबंधन का त्योहार मनाएंगे बांटकर मुस्कान, म्हणजे आपल्याला हसून हा आनंद साजरा वेळ न घेता मी तुला मामाला विनंती करतो की आपण थोडक्यात शुभेच्छा द्यायच्या आहेत। आज रक्षाबंधन का पुन्हा देशभर आपण हा उत्सव साजरा करत असतो आणि रक्षाबंधन सण हा साजरा करत असताना या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी आपले साहेब त्यांनी नियुक्त केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो। मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्रही मंत्री आणि शिक्षक बंगाले सर, साहेब आणि माझे सर्व बहिणी। विषय असा आहे, रक्षाबंधन म्हणजे काय? आपण रक्षा भावाच्या हातात का मानतो? त्याचं एकच उदाहरण आहे। बहीण भावाला रक्षा बांधते म्हणजे बहीण काय करते की माझ्या भावाला आयुष्यभर कोणत्याही दुश्मनाचा त्याच्यावर नजर ना पडो असे एक बहीण धागा, आयुष्याचा धागा, आयुष्यावर माझ्या भावाला आयुष्य दे, सुख दे, समृद्धी दे आणि माझं बहीण भावाचं नातं हे असं अतूट राहू दे, असे एक आपण भावाला रक्षाबंधन बांधत असताना त्याला शुभकामना आहे। भाऊ आणि बहीण यामधलं जे नातं आहे ते शब्दांच्या पलीकडचं नातं आहे, त्याला शब्दामध्ये सुद्धा आपण व्यक्त करू शकत नाही। आज जेव्हा बहीण भावाला राखी बांधेल आणि भाऊ जेव्हा विचारेल तर तुला मी गिफ्टमध्ये काय देऊ, त्यावेळेस प्रत्येक बहिणींनी असं सांगितलं पाहिजे आपल्या भावांना का बहीण म्हणून जी रिस्पेक्ट, जो सन्मान तू माझा करतो तसाच सन्मान तू इतरांच्या बहिणींचा पण कर। जसा सन्मान बहीण म्हणून तू माझा करतो तसाच सन्मान तू इतरांच्याही बहिणीचा कर। मला जर रक्षाबंधन मध्ये काही द्यायचं असेल तर फक्त एवढं दे। हा फक्त कापडाचा नसतो तर तो हृदयांना जोडणारा असतो। म्हणून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण जसं आपण बघितलं
का आई वडील वृद्ध असले आणि कमावणारा मुलगा जर आई वडिलांचा सांभाळ करत नसेल तर मुलाच्या उत्पन्नाच्या 10% रक्कम त्याला शासन देण्यासाठी नियुक्त करतो. आणि जर मुलगा नसेल आणि फक्त मुलगी नसेल आणि त्या मुलीला आईबाप मुलीला सक्षम असेल तर 5% का होईना मुलीला आईबापाला मुलींनी पण द्यावं. रक्कम मुलींनी आईबापाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिली पाहिजे. अजून एक सांगतो, 1994च्या कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जसा मुलगा हा वाटेदार असतो तसं मुलगी पण हक्क मागू शकते. पण जर त्या आईबापाला जर जे नेहमीच तेजस्विनी स्कूलच्या कार्यक्रमामध्ये आमच्या बरोबर गॅदरिंग असो मोठा कार्यक्रम असो त्यावेळेस ज्यांनी मला संधी देतात आणि अवलंबूनपणे याही व्यासपीठ त्यांचाच आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय गुरुदत्त राजपूत सर, सुदाम मामा, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय ताटू साहेब, सर्वप्रथम रक्षाबंधन निमित्त मी सर्व बंधू भगिनींना मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. असं म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याची. हा एक धागा जो सुखाचा आहे तो बरी भावाचा आणि बाकीचे जे धागे ते तर नातेवाईकाचे. म्हणून म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. हे जे आपल्या आयुष्याचं जे वस्त्र आहे ना, याच्यातला एक धागा खूप महत्वाचा आहे आणि तो धागा आहे बहीण भावाचा. खरं म्हणजे जगातलं आत्ता सरांनी सांगितलं की सर्वात पवित्र नातं कोणतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण उत्सव येतात आणि ते सण आणि उत्सव काही वेगळा संदेश देऊन जातात. आपली भारतीय संस्कृती ज्या बेसवर टिकून आहे त्या संस्कृतीचा बेस आहे या सणांतून आपण घेतलेला संदेश. जर आणि खरं म्हणजे असे सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवणे काही तोंडाची गोष्ट नाही आहे. साहेबांना मुंबईला आल्यानंतर लगेच तो कार्यक्रम घ्यायचा म्हणजे घ्यायचा. मग त्यासाठी लागणारी मेहनत असेल, नियोजन असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतात. कुठलाही एक कार्यक्रम घ्यायचा जर असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत असते आणि ती मेहनत घेऊन या भगिनींना या ठिकाणी बोलून त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण निर्माण करता येईल का, हा अट्टहास हा प्रयत्न नेहमी ताटू साहेबांचा असतो. खरं म्हणजे समाज जो चालतो, समाजातले जे काही मूल्य असतात ते याच लोकांमुळे समाजातले मूल्य टिकून आहेत. कारण ही अशी माणसं की दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्यासाठी स्वतःचा त्याग करतात, अशीच माणसं खऱ्या अर्थाने समाजाला पुढे नेत असतात. म्हणून हा कार्यक्रम आपण साहेब आयोजित केला त्याबद्दल मी खरोखर म्हणजे कृतज्ञ होतो की तुम्ही खूप सुंदर असा कार्यक्रम घेत आहात. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना या शुभेच्छा देतो. आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन गेले, विद्यार्थिनी या सैनिकांना जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांनी ओळख होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता मामा, कोटी रुपयाचा होता. वेगवेगळ्या राज्यातले ते सैनिक म्हणजे त्यांची बहीण कुठं असेल, कोणत्या राज्यातले ते असतील, पण ते जेव्हा आमच्या मुली त्यांना ओळख होता ना तेव्हा म्हणजे ते शब्दात नाही व्यक्त करू शकत साहेब. तर सुंदर असा कार्यक्रम बाबांनी घडवून आणला. खरं धन्यवाद बाबा. मी जबाबदारी घेऊन त्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत. दुःखाचं प्रचंड ओझ मस्तकात आहे आणि त्या मस्तक हा केवळ तुमचा त्यागाचा भाग आहे आणि तुम्हाला समाजाशी झगडत असताना तुमचं हास्य कायम राहावं आणि खरं तर तुमची प्रेरणा आम्ही घेऊन हा कार्यक्रम दुसरा कार्यक्रम होतो. आणि ज्या इथे बांधा त्यांनी बांधतो तुम्हाला बांधतो प्रत्येकाने एकमेकाला बांधलीच पाहिजे असं काही नाही. ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी तर आणलं नाही बाहेर आता काय करू, तर त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. आता काही बघितले डायरेक्ट रस्त्यात जात असताना सामील झालेला आहे, काही शाळेतून सामील झाले, काही कल्पना नव्हती. जोरदार काळा पहिली रक्षा हे सर्वोच्च मानाला देवाची जी आणि दोन्ही पण आहे.
इकडे बघा, इकडे बघा ताई. बोला बोला तुम्ही. एणबद्धो बलिराजा दानवेन्द्रोर्महाबले तेन बद्धेन यन्त्रमिव रक्षमं चलमाचला. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. यंदी काकू साहेब नेहमी दुसऱ्यांसाठी आपला भरपूर वेळ देतात. सांगायला महत्वाच्या कामासाठी लोकांचं भलं होणार का गेले नाही किंवा काय, पण त्यांनी स्वतःचा वेळ महत्वाचं काम त्यांनी ते केलेलं आहे. ते लोक सचिन भाई बेटा वो बांध भाई तुम्ही हात लावा नंतर जाऊ बरे. येतं येतं. छान आला फोटो ग्रुप.